थँक्स डॉक्टर. हो थँक्स काय, थँक्स सोडून दुसरंही काहीतरी बोलत जा माझ्याशी. हो तेही बोलेलच, पण थँक्यू पण बोलायलाच हवंय. आज तुमच्यामुळे मायरा खूप खुश दिसतीये. हो, आणि तिच्यामुळे मी खुश आहे. माझ्यासाठी माझ्या नवऱ्यापासून डिवोर्स घेण्याचा निर्णय एवढा सोपा नव्हता. आय नो मायराच्या आयुष्यावर याचा खूप रॉंग इम्पॅक्ट पडू शकतो, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं. असंही माझ्या आणि माझ्या हस्बंडच्या सतत भांडणामुळे तिच्या मनावर परिणाम होतच होता. मी समजू शकतो तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलात. नातं तुटणं खूप वाईट असतं. ते कायदेशीर कारवाई, कोर्ट कचेऱ्या, कोर्टाचे हेलपाटे, खूप त्रास सहन करावा लागला असेल ना तुम्हाला? नाही, ह्या गोष्टीचा मला त्रास वाटत नाही, पण मेंटली जो त्रास होतो ना ते मी एक्सप्लेन करू शकत नाही तुम्हाला. तुमच्या नवऱ्याने मायराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले असतील ना? हो, पण मी कोर्टात प्रूफ केलंय की मायराला माझी जास्त गरज आहे आणि मी तिला छान ठेवू शकते. तिला पप्पापेक्षा माझी जास्त गरज आहे. काय झालं, तुम्ही हसताय का? नाही, मी मायराला म्हणते की तिला पप्पापेक्षा माझी जास्त गरज आहे. बट आय नो ती पप्पाला पण खूप मिस करते. पप्पा, आपण देवेंद्रला आईस्क्रीम खायचं. हो. मायरा, काय आहे हे? ते अंकल आहेत, पप्पा नाही आहे. त्यांना अंकल बोलायचं. नाही, मी पप्पाच म्हणणार. मी पप्पांची मुलगी आहे ना. सांग ना पप्पा, आपण खाऊया आईस्क्रीम. हो नक्की जाऊया. ये पप्पा आईस्क्रीमला हो म्हणाला. आता आपण आईस्क्रीम खायला जायचं. हो. काय बघतो, काय बघतो? बाई कधी बघितली नाही का? बाईकडे वाईट नजरेने बघायची हिंमत कशी होते रे तुमची? अरे स्त्रियांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा. अहो साहेब, मी काहीच नाही केलं. मी माझं काम करत होतो. काम? तुझं हे असं काम आहे? स्त्रियांकडे वाईट नजरेने बघायचं? मॅनेजर कुठे आहे तुझा? बोलव त्याला. साहेब, सर सॉरी सर, याच्या वतीने मी माफी मागतो सर. सॉरी? सॉरी मला नाही, यांना बोला. आणि तुम्ही नाही, याला बोलायला सांगा. सॉरी मॅडम. आता सोडते, पण परत असं करू नका. हो मॅडम. सॉरी. सॉरी, मी हे असं वागायला नव्हतं पाहिजे. पण काय करू, स्त्रियांकडे कोणी वाईट नजरेने बघितलं की माझी तळपायाची मस्तका जाते. अशी सण करत ठेवून देऊशी वाटतं ना त्यांना. काय, कारण मी स्त्रियांकडे वाईट नजरेने बघत नाही ना. माझा कधीच तोल जात नाही. रोज कितीतरी बायका येतात माझ्या क्लिनिकमध्ये, पण माझा कधीच तोल जात नाही. मी कधीच त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत नाही. हा माणूस तुमच्याकडे असा बघत होता ना, असं वाटत होतं मला. इट्स ओके डॉक्टर, कूल डाउन. अच्छा कि आपने उसे सबक सिखाया. आता तो कधीच कुठल्या बाईकडे वाईट नजरेने बघणार नाही. एक्चुअली आज मेरे दिल में आपके लिए और भी रिस्पेक्ट बढ़ गया है डॉक्टर. तुमच्यासारखी माणसं ना खरंच वाढायला हवी आहे. म्हणजे महिलांना रस्त्यावर फिरताना कधीच भीती वाटणार नाही. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. अहो, मी काही ग्रेट वगैरे काम केलेलं नाहीये. उलट मायरासारख्या मुलींसाठी उद्याचा समाज सुरक्षित राहील ना, यासाठी मी प्रयत्न करतोय. मायरा, चल आपण आईस्क्रीम खायला जाऊया. बिल तुम्ही जा, मी देते. नाही, ते बरोबर नाही वाटत. मी देते. ही पार्टी माझ्याकडून होती. बरं ठीक आहे, चला. ये आम्ही आईस्क्रीम खायला जाणार. एक्सक्यूज मी, चेक प्लीज.
काय झालं? आय थिंक मी रूममध्ये चाबी विसरले. ओह शिट. एक काम करा, रिसेप्शनला फोन करा, त्यांच्याकडे दुसरी चाबी असू शकते. हो. 3A ला येऊ शकता का? हो. काय झालं? ॲक्च्युली गडबडीत मी दार बंद करून बाहेर पडले आणि चाबी आतमध्ये विसरले. तुमच्याकडे दुसरी चाबी असेल ना? सॉरी मॅडम, डुप्लिकेट चावी नाहीये. व्हॉट डू मीन बाय दुसरी चाबी नाहीये? तुम्ही तुमच्याकडे दुसरी चाबी ठेवली पाहिजे. तुम्ही हे असं इररिस्पॉन्सिबल कसे वागू शकता? मॅडम मान्य आहे, चूक आमची आहे, पण आपण बेजबाबदारपणे वागलाय. हे बघा, मी हे मुद्दाम नाही केलंय. आम्ही काय मुद्दाम डुप्लिकेट चावी बनवली नाही असं नाहीये. कामाच्या गडबडीत राहून गेलं आमच्याकडून. बरं, जे झालं ते झालं. मला दुसरी रूम अवेलेबल करून द्या. सॉरी मॅडम, सर्व रूम फुल आहे. व्हॉट? तुमचं काय म्हणणं आहे की मी या कॉरिडॉरमध्ये रात्र घालू? हे बघा, मला काहीच ऐकायचं नाही. मला दुसरी रूम अवेलेबल करून द्या. सॉरी मॅडम, खरंच रूम अवेलेबल नाही होऊ शकत. जर झाली असती ना तर मी नक्की सहकार्य केलं असतं. प्लीज समजून घ्या. आपण अहो, तुम्ही मला समजून घेत नाहीये. मी आता काय करू? लहान मुलगी आहे माझ्या बरोबर. तिला घेऊन कुठे जाऊ मी? एक्सक्यूज मी मध्ये बोलू का? तुमची हरकत नसेल तर माझ्या रूम मध्ये राहू शकता. ठीक आहे मॅडम, मी रिसेप्शनला आहे. काय मदत लागली तर कळवा. काय ठरलं तुमचं? चल ना मम्मा, आज आपण पप्पा सोबत झोपणार. मी खूप हॅप्पी आहे. डॉक्टर नाही 2 दिवस. जावा तुम्ही. अगो बया, बाबून काय वाड्याच्या दारातली जागा बी भाड्याने दिली का काय या म्हाताऱ्याला? बाबूचा काय भरवसा? मग त्याच्या आंघोळीची मुरी पण लोकांनी भाड्यानं दिली. पैसे मिळतात म्हणल्यावर. अरे म्हाताऱ्या, काय करतोय इथं? निघेत ना. आता माझ्यासारखा रुबाबदार जागीरदार माणूस इथे येणार कळलं असेल तो भीक म्हणून 20-25 हजार सहज मिळते त्याला. पण बसला असं वाट बघत. नाही हो, मी भीक मागायला नाही बसलो इथं. मी डॉक्टरांची वाट बघतोय. हे, तू कुणाची बी वाट बघत बस. मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. तू आता इथं बसलायस ना, ते त्या जाग्याचं भाडं तुला द्यायला लागल. आव, घ्या याच्याकडनं. ए, किती आहेत पैसे? चल काढ 1000 रुपये. नाही तो 500 तरी नाही. 100 तरी का? आणि निदान आव, काय लावलंय? काय मिळणार नाही ह्याच्याकडनं. चला. कशाला जागताय कोणा ठाऊ. आता किती वेळा सांगायचं? डॉक्टर इथं नाहीत. जावा इथं ना. वा ग वा, चांगलं पांग फिरते असं आत्याचं. काढ काढ. आता माझ्याच वाड्यातनं मलाच बाहेर काढ. तेवढंच पाहिजे तुझ्या आईला बी न बापाला बी. अगं आता किती बोलशील? मला वाटलं पेशंट आहे म्हणून मी असं बोलली. मला नव्हतं माहित तू आहे म्हणून. तर अगं तू काय बोलूच नको. चांगली ओळखतीये मी तुम्हाला, तुला बी आणि तुझ्या आईला बी. काय लेका तुझ्या ही माहेरची माणसं? हा लेका, आम्ही एखाद्याच्या घरी गेलो तर दारापासून आत खाटपर्यंत ती लाल फडकती, काय लाल कार्पेट टाकते, ती लग्नात टाकते तसं. झालं तुमच्या थापा मारून. वंदे, बघितलं का ही काय म्हणते ती? ए, हा वाडा माझा आहे. इथं आम्ही कधी बी येऊ आणि कधी बी जाऊ. तुझ्या का ग पोटात दुखतंय? नुसतं चाबऱ्यासारखं बोलायला शिकली. हे शिकविलं वाटतं तुझ्या आईनं आणि तुझ्या बापानं. थांब जरा, बघतेस त्या मंगलीकडे बी आणि त्या बाबूकडे बी. थांब जरा. आले डोकं खायला. आत्या चहा घ्या.
मम्मी अगं वंदी एकटी आली या. बाजार नाही काय नाही, अशा कशा आल्या? अशा कशा आल्या म्हणजे इसरलीच वाटतं. हा वाडा माझ्या बाचा आहे. इथं मी कवा बी येईल आणि कवा बी जाईल. नाहीतर काय, एवढा आमचा अपमान कधीच कुणी कुठे केला नाही. लोक आमच्या घरासमोर लाईन लावून उभे राहते ती आमच्या घरी जेवायला या म्हणून, आणि इथं इथं घ्या मुसाळ. माझ्या वाट्याचं खात्यात ते खात्यात, एक चकार शब्दाने मी कधी बोलत नाही ह्यांना. त्याची तरी जरा लाज जाणीव बिनीव बाळगावी का नाही ह्यांनी. मग काय, आणि नको कापू बकरे एखादं मी आलोय म्हणून, निदान का एखादं कोंबड तरी. बरं दाजी तुम्ही आलाय, घ्या एखादी 5-50ची असं तरी म्हणावं. पण कशाचं काय? अरे मला तिथं 2 टाइम खायला घालतात ती बघ, आणि ह्याला कोंबडन बकरं पाहिजेत. जाऊ दे गाय, ह्यासनी नाही माया, पण माझं काळीच तुटतंय ना ह्यांच्यासाठी, म्हणून मेहंदी पण सहन करायचं. आज बी मी एक चांगली आनंदाची बातमी घेऊन आली या. कसली बातमी? डिंपल साठी एक चांगलं स्थळ आणलंय. तुझ्यासारखं नाही ना, आता तालेवार म्हणायचं आणि उकिरडं फुकत फिरायचं. अगं आहे मंगले, तुझं का ग तोंड पडले? तुला नाही आनंद झाला? तुला काय पुरीला आयुष्यभर अशीच घरात ठेवायची आहे का? अगं लाखात एक स्थळ आणलंय तुझ्या पुरीसाठी. कंदील घेऊन शोधला ना तरी सापडायचा ना एवढा भारी पोरगा आणलाय तुझ्या पुरीसाठी. डिंपलला आणि त्याला असं शेजारी शेजारी उभं केलं ना तर अक्षी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभल बघ, होय का नाही? बघ माझ्या वंदीला सगळ्यांची काळजी, आणि तुम्ही आहे ना जवा तवा तिच्या नावाने खडं फोडत असता. कोण पोरगा आहे? काय करतो? स्वतःचा बिझनेस आहे त्याचा, लाखो रुपये कमवतो, घरात पैसे ठेवायला जागा नाही त्याच्या. मग एवढा पैसा ठेवतात कुठं? बँकेत ठेवतो. अरे बाबू, आपली पोरगी ना चांगली राजाच्या राणीगत राहील त्यांच्या घरात. असं जर असेल तर चांगलंच आहे. डॉक्टरांचं अजून नाही चाललंय. त्याच्या नादात हातात आलेलं चांगलं स्थळ बी जाय ना ग. पैशा पाण्याने मोठे म्हणल्यावर हुंडा बी तसंच घेतेली ना. येऊ दे की हुंडा मागायला त्यांना. चांगलं चपलीने तोंड सुधवते का नाही बघ त्याचं. एकतर पुरी मिळण्यात लागणाला, आणि ह्या मुडद्यासनी हुंडा पाहिजेत. होय बसा की तिकडे बोंबलत म्हणा, आणि करा पैशाचीच लगीन. अगं आहे, काय बी काळजी करू नको, ते एक बी पैसा नाही घेणार. ह्यांनी ना त्या पोराला समजून सांगितलंय, अजिबात हुंडा नको म्हणाल्यात ते. मग चांगलंच आहे की. मग तू सांग कधी बघायचा कार्यक्रम ठरवायचा? अरे तू म्हणालास तर आजच ठेव. पोरग तर एका पायावर तयार आहे. फकस्त एक छोटीशी खोट आहे बघ. त्या पोराचं ना पहिलं लगीन झालेलं आहे, बाकी पोरग लय भारी आहे बघ. अक्का, माझी पोरगी मला जड झाली नाही अशी दुसऱ्याच्या स्थळाला द्यायला. वाईट विचार करायचा होता असलं स्थळ आणताना. हे बाया, आता मी काय केलंय आहे बघतीस का? इथं एखाद्याचं भलं करावं तर ते आमच्यावरच उलटत या. वा ग वा, बरेच चांगलं स्थळ आणलंयस ना. जाण्याची नाही मानाची तरी तुला लाज वाटायला पाहिजे होती हे असलं स्थळ आणताना. आणि माझ्या पोरीला स्थळ शोधायला मी असमर्थ आहे. हा, तुम्हाला तरस करून घ्यायची गरज नाही. एवढ्याच कामासाठी आला असताल ना तर निघायत ना. त्या डॉक्टरच्या पैशामुळे ह्यांना मात चढलेला दिसतोय बघा. नाहीतर काय, पण मला वाटलं नव्हतं तुझ्या माहेरची माणसाशी वागतेली म्हणून. मी तर लगा काय लागा नका मला तोंड उचकायला लावू. अहो माझ्या माहेरच्या माणसांमुळे तर भाड्याचं पैसा आपल्याला मिळतात आणि आपलं बरं चाललंय. पण नुकसान तर त्यांच्यामुळेच होते ना. हे लगीन ठरलं असतं ना तर ती पोरग 2 लाख देणार होतं. 2 लाख. आता काय करायचं? पोरग तर येडच झालंय डिंपलचा फोटो बघून. हा ना, तरीच मी म्हणते पैसा म्हणलं तर हे किती पागळायची.
आणि आता का बरं मंगल नाही म्हणती? तर काय आव मला ना यांचा काहीतरी डाव दिसतोय. डिंपलला नक्कीच कुठलं तरी चांगलं स्थळ आलेलं असणार, म्हणूनच मंगल एवढं उरकायला लागली. मला ना आता याचा तपास लावायला पाहिजे. थांबा जरा, काय भानगड आहे ना ते बघते मी. नुसतं काय बाई लागत. या हा चला. अगं आहे एवढ्या लांब ना आले आणि तुझी चौकशी करायचीच विसरले की तू कशी आहेस काय आहेस. अगं तुलाच ग वंदे बघ माझी माया. तू हायस वायस खोचक पण माझ्यावर लय जीव आहे बघ तुझा. मामी तुम्ही किती बी काय बी बोलला तर तुम्ही सगळी माझीच माणसं आहे. माझा बी जीव तुटतो तुमच्यासाठी. हो तर सुगरणीचा सडकान कडीचा भडका लय माया माहित आहे मला. अगं आहे तुला नाही माहित त्यांचा किती जीव आहे तुझ्यावर आणि बाबूवर. अगं कोण आहे दुसरं आम्हाला रक्ताच्या नात्याने सांग बरं तू. अगं आम्ही डिंपलसाठी ते दुसवट्याचं स्थळ आणलं असलं ना तरी बी त्याची आम्ही लई चांगली चौकशी केली आहे बघ. लई भारी स्थळ आहे ते. इथं जर लगीन ठरलं पुरीचं तर 5 बोट तुपात असतील पुरीची. मग ते तूप तुम्ही चाटून पुसून खावा. मला नाही असल्या पोराशी लगीन करायचं. असले म्हणजे कसल्या ग? अगं महिना 1 लाख कमवतय ते पोरग. कोट रुपये कमू दे, मुझे क्या लेना देना है? मी एकदा सांगितलं ना मला त्या पोराशी नाही लगीन करायचं म्हणजे नाही करायचं. आणि काय हो तुम्हाला कुणी स्थळ आणायला सांगितलं होतं? अगं मला काय माहित नाही होय. तुला तो डॉक्टर आवडतोय म्हणून तू नकार देतील लग्नाला. तुला त्याच्या बरोबर लगीन करायचंय. मला काय माहित नाही होय. पण शानी असशील ना तर त्या डॉक्टरचा नाद सोड. ए तू नको सांगू मला कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाच्या नाही ते. तू माझ्या लग्नाचा नाद सोड आधी. बाबू बघतोयस का तुझ्या पुरीचं तोंड कसं लबा 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 हालतय ते. हे संस्कार दिले काय पुरीला? आत्ताच आवर नाही तर ना काय दिवसांनी तोंडात शेण घालल ही तुझ्या. मला तर काय तिची लक्षणं खरी दिसत नाही. त्या डॉक्टरच्या बरोबर राहून काय बाई वाईट वंगाळ करायच्या आधी हिचं लगीन उरकून टाक. हे बघ काय करते पोरगी. डिंपे अगं काय करते? डिंपे तुला सांगून ठेवते मी तुझ्या आत्या आहे. हा हे असलं काय करायचं नाही. हा तू इथं निघते का नाही? चला लय डेंजर पोरगे. येते का मी? चल डिंपे अगं. आणि ही घ्या तुमची पिशवी बी. घे हे सगळं संपवायचं त्यानंतर मिल्क. मायरा मला टावेल दे. मायरा थांब मी देतो. हे घे. मायरा ब्रेकफास्ट करतीये. थँक्स.